विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले। त्यानंतर महायुतीत सत्ता वाटपाचा तिढा सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे। राज्यातील निकालानंतर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली। त्यापूर्वी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची स्वतंत्रपणे भेट देखील घेतली होती। या बैठकीची इनसाइड स्टोरी आता समोर आलेली आहे। या बैठकीत अमित शहा यांच्या एका प्रश्नांवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निरुत्तर झाले आहेत। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी चांगलेच आग्रही होते। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी भूमिका सातत्याने मांडली होती। राज्याची विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या चेहऱ्यावर लढण्यात आली। त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळावी असे शिवसेना नेत्यांचे मत होते। गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती। टाइम्स ऑफ इंडियाने भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यांच्या अहवालाने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती। सरकारच्या पूर्ण काळासाठी हे मुख्यमंत्री पद देणे शक्य नसले तरी शिंदे यांनी त्याला पर्याय दिला। सरकारच्या कार्यकाळातील सुरुवातीचे किमान 6 महिने तरी मुख्यमंत्री पद घ्यावे अशी मागणी देखील केली। त्यावर अमित शहा यांनी नकार देत मागणी फेटाळून लावली। फक्त 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्री पद देणे हे चुकीचे उदाहरण ठरू शकेल आणि 6 महिन्यांसाठी मुख्यमंत्री पद देणे अशी कोणतीही पद्धत नसल्याने त्यांनी म्हटलं। शहा यांनी यावेळी पुढे असं म्हटलं, जर समजा तुमच्याकडे बहुमत असते, अधिक जागा असत्या तर तुम्ही मुख्यमंत्री पद सोडले असते का, असा सवाल एकनाथ शिंदे यांना केला। त्यावर शिंदे हे निरुत्तर झाले असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। शहा यांच्या या भूमिकेनंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठीची मागणी सोडली आणि इतर खात्याची मागणी करण्यावर भर देण्यास आता सुरुवात केली आहे। ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा।